हॅलो आई, कशी आहेस? स्नेहा, अगं मला खूप टेन्शन आलंय ग. अशी का बोलतेस? काही झालंय का? आई, अगं बोल ना. अगं तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही ग. 2-3 दिवसापासून जुलाब उलट्या होत आहेत. डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या, त्या आज करून आलो आम्ही. 2-3 दिवसापासून सुरू आहे हे सगळं आणि तू आज सांगतेस मला? डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलंय? काही गंभीर आहे का? अगं अजून काहीच कळलं नाही. काही रिपोर्ट उद्या येतील. एकदा ते आले का मग मी तुला सांगते फोन करून. तू जरा बाबांना फोन दे बघू. अगं झोपलेत ते. त्यांनी कालपासून काही खाल्लं बी नाही. ते उठले का मग मी तुला फोन लावून देते. आई, तू काळजी करू नको, मी आत्ताच्या आत्ता गावी येते. अगं मला वाटतंय तू उद्यापर्यंत थांब, आणि तसं काही वाटलं तर मी तुला फोन करून बोलून घेते. ठेवते फोन मी आता. बरं. आपल्या कॉम्पिटिटर कंपनीचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस चांगला होत चालला आहे. त्यांचे क्लायंट्स वाढत चालले आहेत आणि आपला सेल्स कमी होत चालला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या क्वार्टर्समध्ये आपली परिस्थिती आणखी खालावेल. रितिका, तुझ्या नवीन बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळू शकतात आणि ही आयडिया जर वर्क झाली तर तुला आपल्या कंपनीमध्ये परमनंट पोझिशन मिळेल. रितिका, लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी सर, मी ते माझं लक्ष होतं सर. आय डोंट थिंक सो. सर, तिची तब्येत सकाळपासून ठीक नाही आहे. मला तुमच्या पर्सनल लाईफशी काही घेणं देणं नाही आहे. मला फक्त त्या कॉम्पिटिटर कंपनीला मागे टाकायचं आहे. दॅट्स इट. यस सर. येस सर.